चोल राजाने बांधलेलं हे मंदिर स्थापत्यकलेचं खूप उत्कृष्ट नमुना आहे. हे आहे तंजावरचं मराठी कनेक्शन. तरीही जगातलं आश्चर्य म्हणून याला ओळखलं जात नाही. खरं आश्चर्य तर हे आहे. नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात. आज आपण आलो आहोत तंजावर शहरामध्ये. तंजावर शहरातलं आपण बृहदेश्वर मंदिर बघणार आहे, जे की या शहरातलं सगळ्यात मोठं अट्रॅक्शन आहे. खूप मोठं आणि भव्य मंदिर आहे. वन ऑफ द उंच, जगातलं सगळ्यात उंच मंदिरांपैकी एक असं हे मंदिर आहे. याचं शिखर खूप उंच आहे. मंदिर म्हणजे शिखर खूप उंच आहे. असं त्या मंदिराला भेट देणार आहोत. आणि बरेच स्थापत्यकलेचे खूप सुंदर सुंदर आहेत. खास करून द्रविडीय स्थापत्यकला जी आहे, स्थापत्यशैली, त्याच्यामधलं हे खूप सुंदर मंदिर आहे. युनेस्को हेरिटेज साईट आहे. आणि बऱ्याच गोष्टी आहेत. आपण आता बघू, एक्सप्लोअर करू जाताना. चला तर मग पाहूया. मेन बसस्टँडपासून यांचे जे ओल्ड बसस्टँड आहे, ओल्ड बसस्टँडपासून एक अर्धा ते 1 किलोमीटर चालत गेल्यानंतर आपल्याला हे मुख्य मंदिर जे आहे ते लागतं. रस्त्याने बरेच हॉटेल्स वगैरे आहेत, राहण्यासाठी वगैरे सोय होऊ शकते. आता आपण मंदिराजवळ आलेलो आहोत. थोडंसं पुढे गेलं की आपल्याला मंदिराचा कळस दिसेल. तर रोहित, एक सेकंड दाखवतो. थोडंसं मोकळ्याचे ते हे बघा. हे मुख्य टेम्पल. हे हॉटेल पण आहेत. त्यांनी हॉटेलचं नावच टेम्पल व्ह्यू हॉटेल दिलेलं आहे असं. आणि त्या हॉटेलमधून टेम्पल दिसतं वगैरे म्हणून. हे आहे राजराजन चोलन स्टॅच्यू ऑफ पार्क. चोल राजा जो होता त्याचा मूर्ती आहे. श्रीकृष्ण भवन पण आहे खाण्यासाठी इथे समोरच. मला विकत घ्यायचं असेल तर मिळतं इथे. आता बंद येते, उघडलं नाही अजून. उघडे आलो आता एंट्रन्स जवळ. माझ्या मागे बघू शकतो बृहदेश्वर मंदिराचं गोपुराच्या मागे गोपुर आणि कळस. रात्री इथं लाइटिंग वगैरे ट्रेनमधून दिसली होती. एवढं टाकतो ना. छान आहे. आलो तिकीट वगैरे काढून आपल्याला पुढे जावं लागेल. बघू आपण. लोकांची गर्दी दिसते इथे खूप. इथे माहितीचे बोर्ड पण आहेत. याला माहिती वाचली मी. हा जो याला प्रवेशद्वार म्हणतात. हा एक धनुष्यच्या आकारामध्ये द्वार बनवलेला आहे, जेणेकरून शत्रूचा जर काही अचानक झाला तर त्यांना संरक्षण मिळेल तिकडे म्हणून, त्यासाठी. एंट्रीच्या तिथेच आपल्याला पूर्ण मंदिराचा मॅप दाखवलेला आहे. त्याची माहिती पण दिलेली प्रत्येकाचं काय काय ते. आणि इथे मंदिराबद्दल तमिळ, इंग्लिश आणि हिंदीमध्ये माहिती दिलेली आहे. मंदिराच्या थोडंसं उजवीकडे आलं की इथे क्लॉक रूम आणि चप्पल ठेवण्यासाठी स्टँड आहे. आपण चप्पल ठेवू शकतो. चप्पल ठेवून आपण मंदिरात जाऊया. मंदिरातून एंट्री दिसतं छान असं केलं.
गोपुरम. इथं मूर्ती वेगवेगळ्या मूर्तीची मूर्ती इथे कन्स्ट्रक्ट केलेल्या आहेत आजूबाजूला. आणि जस्ट प्रवेश केल्यानंतर आपल्या समोर दिसतं ते एक भव्य नंदी मंडप आणि नंदी मंडपाच्या समोरून इथे येणारा शिखर. तर समोर आल्यानंतर इथेच आपल्याला दिसतो की भव्य नंदी मंडप खूप मोठ्या आकाराचा आहे. आणि आपण तिथे उभं राहिलो आपण पायाशी नाही येणार, एवढा मोठ्या आकाराचा नंदी आहे इथे. बघू शकता तुम्ही इथे तर आकार बघा नंदीचा, नंदी महाराजांचा आकार बघा फक्त. ही लेडीज दिसतात तुम्हाला इथे आणि खूप भव्य आहे. तर बृहदेश्वर मंदिरामध्ये पण आणखीन 5-6 मंदिर आहेत छोटे छोटे, तेही आपण बघू शकतो. दर्शनासाठी खूप मोठी रांग आहे. कळसाचं दर्शन घेऊया. बृहदेश्वर मंदिर जे आहे हे चोल राजाने खूप जुन्या काळात बांधलं होतं. जवळपास 1000 वर्षापेक्षा जास्त काळ उलटून गेलाय. त्या काळामध्ये त्यांनी हे मंदिर बांधलं होतं. भगवान शंकराला समर्पित आहे मंदिर हे. आणि मंदिराच्या आवारामध्ये आणखीन 5-6 मंदिरं आहेत. पण इथून शॉर्टकट दर्शन घेतलं, इथून सरळ या पॉईंटवरून सरळ पिंड दिसते, इथून दर्शन घेतलं मंदिराचं. कारण तुम्ही रांग बघू शकता, एवढी मोठी रांग आहे. दर्शनाला खूप वेळ लागेल, त्यामुळे मग आपण सही केलं. तर चोल राजाने बांधलेलं हे मंदिर स्थापत्यकलेचा खूप उत्कृष्ट नमुना आहे. हा जो शिखर दी या शिखराचंच एकटा वजन 80 टन आहे. आणि रॅम्प लावून तिथे खूप स्पेशल मेकॅनिझम वगैरे करून त्यांनी ते वरती नेऊन बसवलं. त्या काळामध्ये किती 1001 वर्ष जुन्या काळामध्ये वरती नेऊन बसवलं. मध्यंतरीच्या काळात बरेचसे भूकंप वगैरे येऊन गेले, वारं वादळ येऊन गेलं, बरंच काही होऊन गेलं, तरी पण शिखर अजूनही ढासळलेलं नाहीये, जसं आहे तसंच आहे. मागे बघू शकता माझ्या, अजूनही ते त्या स्थितीमध्ये. आणि तरीही जगातलं आश्चर्य म्हणून याला ओळखलं जात नाही. खरं आश्चर्य तर हे आहे, याच्याकडे आश्चर्य म्हणून बघितलं पाहिजे. इतके सगळं धक्के वगैरे सहन करून सुद्धा जे खूप सुंदरपणे उभं आहे असं त्याच्या पायावरती एकदम मजबूतपणे. अशा गोष्टींना आपण थोडंसं महत्त्व दिलं पाहिजे किंवा त्याला अजून प्रशंसा केली पाहिजे, मला तरी असं वाटतं. मंदिराचा जो कॉरिडॉर आहे त्या कॉरिडॉरवरती अशी शिवलिंग ठेवलेलं आहे. प्रदक्षिणा तिथे करू शकतो आपण. आणि प्रत्येक मंदिरामध्ये ना खूप बारीक डिटेल्ड काम केलेलं आहे. वेगवेगळ्या मूर्ती खूप छान कोरून वगैरे हे केलेल्या आहेत. खूप सुंदर आहे. बृहदेश्वर मंदिर बघायला आणि पूर्ण आजूबाजूचा परिसर बघायला किमान 1-1.5 तास तरी लागतो. गर्दी असेल थोडं जास्तही लागू शकतं.
त्यामुळे त्या प्रिपरेशननेच या. बृहदेश्वर मंदिराच्या पिलर्सवरती तमिळमध्ये काहीतरी लिहिलेलं आहे. बृहदेश्वर मंदिराच्या डाव्या बाजूला ते मराठीमध्ये शिलालेख लिहिलेत म्हणे. चला जाऊन बघूया. डाव्या बाजूला झाल्यानंतर भरपूर सारे शिलालेख आहेत विविध भाषातले. हे मोडीमध्ये लिहिल्यामुळे कळत नाहीये, आपल्याला काही काही शब्द वाचता येतील इथे. हे आहे तंजावरचं मराठी कनेक्शन. मराठीमध्ये लिहिलेला शिलालेख आहे हा. या सध्या तंजावरमध्ये हा शिलालेख आहे मराठीमध्ये. मोडीमध्ये असल्यामुळे कळत नाहीये, पण काही काही शब्द आपल्याला वाचता येण्यासारखे आहेत. हे बघा, हे दिलेलं आहे अनुसरून होता. राजे लिहिलं इथे, राजे म्हणावे. तंजावरला आलात तर ही जागा बिलकुल चुकू नका. इथून शिवाजी राजाकडे ते फौज तयार करून घेऊन पुरंदर गडावरील हल्ला करून शिवाजी महाराजांचं पूर्ण नाही, बऱ्यापैकी इतिहास इथे लिहिलेला आहे. भाषेमध्ये त्या काळच्या कोरलेलं आहे. मध्ये इथे थोडंसं खोदकाम वगैरे केल्यामुळे ते काही वाचता येत नाहीये. नवीन बांधकाम होते की बऱ्यापैकी त्यांचा इथे इतिहास कोरलेला आहे. त्या काळच्या घटना कोरलेल्या आहेत, काय काय झाले काय काय नाही ते. मराठी लिहिलेलं कुठे बघाल, आतमध्ये डाव्या बाजूने आतमध्ये आल्यानंतर सगळ्यात शेवटी जो सभा मंडप प्रदक्षिणा मार्ग आहे तिथे पूर्ण मराठीमध्ये लिहिलेलं आहे. जरूर बघा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नेक्स्ट आपल्याला जायचं होतं मराठा पॅलेस. तंजावरला मराठा पॅलेस म्हणून आणखी एक सुंदर जागा आहे, पण मला असं लोकलकडून डिस्कशन नंतर कळालं की मराठा पॅलेसवरती सगळं रिनोव्हेशनचं काम चालू आहे आणि कलर पॅलेस जो मेन अट्रॅक्शन आहे तिथलं तेही बंद आहे सध्या. त्यामुळे तिथं जाऊन काही फायदा नाही आहे. पुढच्या वेळेस जर तंजावरला आलो तर नक्की तिथं भेट द्या. बघण्यासारखं आहे. ऑडिओ शो आहे तिथे, व्हिडिओ शो आहे आणि तिकीट कॅश घेतलं जाते फक्त, तेही नाही घेतलं जात. गुगल पे वगैरे ॲक्सेप्ट नाही केलं जात. तसं प्लॅन करावं लागेल, पण सध्या बंद असल्यामुळे आपण तो प्लॅन ड्रॉप करूया आणि आपला पुढच्या डेस्टिनेशनकडे, पुढच्या जागी निघूया. आणि तंजावरचा ब्लॉग आपण आता इथे थांबू. पर्यंत कीप ट्रॅव्हलिंग, कीप एक्सप्लोरिंग. व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आपल्या मित्रांसोबत. आपल्या चॅनलला सबस्क्राईब.